पाठ 9. दशांश अपूर्णांक. मुलांनो, अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. अपूर्णांक म्हणजे ज्याच्यामध्ये अंश असतो आणि छेद असतो. पण आता आपल्याला बघायचा एक वेगळा अपूर्णांक, त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10 किंवा 10च्या 10 पटीत असतात. आता हे अपूर्णांक आपल्याला अंश आणि छेद अशाही रूपात लिहिता येतात. उदाहरणार्थ 5/10, 68/100 याप्रमाणे. पण हे अपूर्णांक अशा पद्धतीने न लिहिता वेगळ्या पद्धतीने लिहिणं सोयीचं आहे. ती पद्धत आता बघूया. दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर एक टिंब लिहितात. या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात. आता 20.3/10 या अपूर्णांकाचं लेखन 20.3 असं करतात. आता खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा. 3.9/10 बरोबर 3.9. 5.3/10 बरोबर 5.3. 8/10 बरोबर 0.8. यानंतर शतांश स्थान. 1/10 या अपूर्णांकाचे 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग 1/100 म्हणजेच 1 शतांश होतो. म्हणून लक्षात घ्या की 1 दशांश बरोबर 10 शतांश किंवा दशांश चिन्ह 1 बरोबर दशांश चिन्ह 10. म्हणूनच दशांश स्थानाला लागून उजवीकडे शतांश स्थान तयार करता येतं. आता खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा. 9.1/10 बरोबर 9.1. 9.1/100 बरोबर 9.01. 4.53/100 बरोबर 4.53. 78/100 बरोबर 0.78. 5/100 बरोबर 0.05. आता दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत ठरवणे. खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. 6.13. पहिल्यांदा एक सारणी करूया ज्यामध्ये अंक, स्थान आणि स्थानिक किंमत या प्रकारे त्याची मांडणी करू. स्थानामध्ये शतक, दशक, एकक, दशांश आणि शतांश असे खण करू. दिलेला अपूर्णांक आहे 6.13. उजवीकडून सुरुवात करू. शतांश मध्ये येतील 3, दशांश मध्ये येतील 1, एककाच्या जागी 6. म्हणून स्थानिक किंमत शतांश 3 × 1/100 बरोबर 0.03. दशांशामध्ये 1 × 1/10 बरोबर 0.1 आणि एककामध्ये 6 एकक म्हणून स्थानिक किंमत 6. यानंतरचा अपूर्णांक 48.84. शतांश 4 × 1/100 बरोबर 0.04. दशांश 8 × 1/10 बरोबर 0.8. एकक 8 म्हणून स्थानिक किंमत 8. दशक 4 म्हणून 4 × 10 बरोबर स्थानिक किंमत 40.
पुढचा अपूर्णांक 0.59. शतांशामध्ये 9 गुणिले 1/100 म्हणून स्थानिक किंमत 0.09. दशांशात 5 गुणिले 1/10 बरोबर 0.5. एककामध्ये 0 म्हणून स्थानिक किंमत 0. आता या दशांश अपूर्णांकाचे काय काय उपयोग होतात ते बघूया. आपल्याला माहितीये 100 पैसे म्हणजे 1 रुपया. मग 1 पैसा बरोबर 1/100 रुपया बरोबर 0.01 रुपया. म्हणून 50 पैसे बरोबर 50/100 रुपया बरोबर 0.50 रुपया. आता याचा उपयोग करून या उदाहरणात किती रुपये आणि किती पैसे ते सांगा. 58.43 बरोबर 58 रुपये 43 पैसे. 2.30 म्हणजे 2 रुपये 30 पैसे. 2.3 म्हणजे 2 रुपये 30 पैसे. आता किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा. 15 रुपये 70 पैसे बरोबर 15.7 रुपये. 8 रुपये 5 पैसे बरोबर 8.05 रुपये. 720 पैसे बरोबर 7.20 रुपये. आता असाच आपण मीटर आणि सेंटीमीटरसाठी दशांश अपूर्णांकाचा उपयोग करू शकतो. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर बरोबर 0.01 मीटर. आता मला किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते सांगा. 9.30 मीटर बरोबर 9 मीटर 30 सेमी. 0.3 मीटर बरोबर 30 सेमी. 0.09 मीटर बरोबर 9 सेमी. आता किती मीटर हे दशांश पद्धतीत सांगा. 50 मीटर 4 सेमी बरोबर 50.04 मीटर. 50 मीटर 40 सेमी बरोबर 50.4 मीटर. 2 सेमी बरोबर 0.02 मीटर. आता सेमी आणि मिमी यांच्यामध्ये काय संबंध आहे तर 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. म्हणून 1 मिमी बरोबर 0.1 सेमी. आता किती सेमी आणि किती मिमी ते सांगा. 6.9 सेमी बरोबर 6 सेमी 9 मिमी आणि 0.8 सेमी बरोबर 8 मिमी. आता किती सेमी हे दशांश पद्धतीत सांगा. 144 मिमी बरोबर 14.4 सेमी. याचप्रमाणे आपण अर्धा, पाव, पाऊण, सव्वा यांचंही दशांश अपूर्णांकात लेखन करू शकतो. पाव म्हणजे 0.25. पाऊण म्हणजे 0.75. सव्वा म्हणजे 1.25. दीड म्हणजे 1.5. पावणे 2 म्हणजे 1.75. आता खालील अपूर्णांकांचं लेखन दशांश अपूर्णांकात करा. 2.25, 2.25, 10.5, 10.50, पावणे 15 म्हणजे 15 अजून व्हायचे. 14.75. यानंतर दशांश अपूर्णांकांची बेरीज.
आपण पूर्णांकांची बेरीज जशी करतो तशीच दशांश अपूर्णांकांचीही करायची, फक्त दशांश चिन्ह एकाखाली एक आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. पहिलं उदाहरण, बेरीज करा. 23.4 अधिक 87.9. एकाखाली एक दोन्ही संख्या लिहिल्या. पहिल्यांदा दशांश स्थानापासून सुरुवात करू. 4 अधिक 9 बरोबर 13 दशांश. 13 दशांश म्हणजे 10 दशांश अधिक 3 दशांश म्हणजेच 1 एकक अधिक 3 दशांश. म्हणून 3 लिहिले दशांशाच्या खणात आणि 1 हातचा एककाच्या घरात. आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊ. त्यानंतर एककाची बेरीज करू. 1 अधिक 3 बरोबर 4, 4 अधिक 7 बरोबर 11. 11 एककातील 1 लिहिला एककाच्या घरात, 1 हातचा दशकाच्या घरात. दशकामध्ये 1 अधिक 2 3, 3 अधिक 8 11. म्हणून बेरीज आली 111 दशांश चिन्ह 3. पुढची बेरीज 41 दशांश चिन्ह 03 अधिक 9 दशांश चिन्ह 98. दोन्ही संख्या एकाखाली एक लिहिल्या. आता शतांश स्थानापासून सुरुवात करू. 3 शतांश अधिक 8 शतांश बरोबर 11 शतांश. 11 शतांशातील 1 लिहिले शतांशाच्या घरात, 1 हातचा दशांशाच्या घरात. दशांशाची बेरीज करू. 1 अधिक 0 1, 1 अधिक 9 10. 10 दशांशातले 0 लिहिले दशांशाच्या घरात, 1 हातचा एककाच्या घरात. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहू. आता करू एककांची बेरीज. 1 अधिक 1 2, 2 अधिक 9 11. 11तले 1 लिहिले एककाच्या घरात, 1 हातचा दशकाच्या घरात. दशकामध्ये 1 अधिक 4 5, 5 अधिक 0 5. म्हणून बेरीज 51 दशांश चिन्ह 01. यानंतर दशांश अपूर्णांकांची वजाबाकी. वजाबाकी करा. 206 दशांश चिन्ह 35 वजा 168 दशांश चिन्ह 22. पहिल्यांदा खण करून घेऊ. सुरुवात करू शतांशापासून. 5 वजा 2 बरोबर 3 शतांश. 3 वजा 2 बरोबर 1 दशांश. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह देऊ. त्यानंतर एककाकडे येऊ. 6 एककातून 8 एकक वजा होणार नाहीत म्हणून 1 दशक सुट्टा केला. परंतु दशकाच्या स्थानावर आहे 0 म्हणून 1 शतक सुट्टा केला. म्हणून शतक स्थानी 1, दशक स्थानी 10, त्या 10तला 1 एककाला दिला म्हणून आता दशक स्थानी 9. म्हणून आता वजाबाकीत एकक स्थानी 16 वजा 8 बरोबर 8, दशक स्थानी 9 वजा 6 बरोबर 3 आणि शतक स्थानी 1 वजा 1 बरोबर 0. म्हणून वजाबाकी 38 दशांश चिन्ह 13. यानंतर पुढची वजाबाकी 63 दशांश चिन्ह 4 वजा 31 दशांश चिन्ह 8. एकाखाली एक दोन्ही संख्या लिहिल्या. 4 दशांशातून 8 दशांश वजा होणार नाहीत म्हणून 1 एकक सुट्टा केला आणि 1 एकक बरोबर 10 दशांश. म्हणून दशांश स्थानी आहेत 14 आणि एकक स्थानी 2. दशांश स्थानी 14 वजा 8 बरोबर 6. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिले. एकक स्थानी 2 वजा 1 बरोबर 1, दशक स्थानी 6 वजा 3 बरोबर 3. म्हणून वजाबाकी 31 दशांश चिन्ह 6.